जेल आहे की बठारखाना कळायलाच मार्ग नाही. कारण की ज्या पद्धतीच्या सध्या क्लिप सत्र या जेलमधून सुरू आहे, कारण की आझरच्या 2 क्लिप आणि आता सनी आठवलेची ही 3री क्लिप. आझरने पहिल्या क्लिपमध्ये ज्या पद्धतीचे दावे केले ते दुसऱ्या क्लिपमध्ये त्याचं खंडन केलं, ते दबावपोटी केलं असं सांगण्यात आलं आणि त्याच्यात 2 नावं समोर आली, एक सनी आठवले आणि दुसरे साईनाथ परवा. आता सनी आठवलेने स्वतः या सगळ्या प्रकरणाचा क्लिप फोनद्वारे म्हणजे ऑडिओ क्लिपद्वारे खुलासा केलाय. आणि हा खुलासा असा तसा नाही. हा खुलासा जेल प्रशासनाच्या सगळ्या गोष्टींवर म्हणजे सगळ्या कारनाम्यांची उघड करणार आहे. आजपर्यंत आम्ही चित्रपटात पाहत आलोत ते जेलचे मोठे मोठे थाट, अपहरण, मिर्झापूर, अजून असे कित्येक वासेपूर, असे कित्येक चित्रपट आहेत की ज्यांनी जेलचं चित्रीकरण करून जेलमध्ये काय चालतं, कशा पद्धतीने व्यवस्था असेल आणि कशा पद्धतीने परिस्थिती हाताळली जाते याचं स्पष्ट चित्रीकरण या चित्रपटाने करून भारतातल्या जेल कशा पद्धतीने चालतात याची एक श्रृंखला मांडलेली. आता ती श्रृंखला अस्तित्वात अशा पद्धतीने चालते याचा खुलासा सनी आठवले करतोय. कारण की ज्या पद्धतीच्या वाल्मिक कराडला सुख सुविधा आणि ज्या पद्धतीच्या फॅसिलिटीज दिल्या जात आहेत, मग खऱ्या अर्थानं हे जेल कशामुळे म्हणावं याला, जेल आहे का हे रेस्ट हाऊस. तर या सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभे करणारे हे सगळे प्रश्न आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या घटना नेमक्या कशासाठी आहेत आणि याचं मागं दडलं तरी काय. आजपर्यंत म्हणजे आता ह्या सगळ्या प्रकरणाचे सगळे हे आरोपी गेल्या 1 वर्षापासून या जेलमध्ये राहत आहेत. ज्या पद्धतीने आतापर्यंत अशा पद्धतीच्या कुजबुजी आणि या पद्धतीच्या काही विषय समोर आलेले नव्हते. नेमकी हीच परिस्थिती अशी काय की ऑडिओ क्लिपवर ऑडिओ क्लिप आणि ऑडिओ क्लिपवर ऑडिओ क्लिप मांडून एकमेकाच्या परिस्थित्या सावरासावरी करण्याचा प्रयत्न. हे तर सगळ्या गोष्टी स्पष्ट पद्धतीनं समोर येत आहेत की ह्याच्यात दडलंय राजकारण. पण हे राजकारण कसं दडलंय, कारण की या राजकारणाने ज्यांना नाही त्यांना तोंडावर पाडलंय आणि अशा पद्धतीने पाडलंय की कोणत्याही गोष्टीची शहनिशा न करता जर आपली तोंड सुरू झालं तर त्याचे परिणाम समाजात काय होतात आणि विश्वसनीयता कशा पद्धतीने हरवते याचं एक मूर्तिवंत उदाहरण आहे. कारण की घटना ही समजून घेणं गरजेचं आहे, त्याच्या मागे ते तथ्य समजून घेणं गरजेचं आहे आणि जेव्हा त्या घटनेवरची जर खऱ्या अर्थाने सहनिशा सत्यता असेल त्यावरच भाष्य करणं गरजेचं आहे. पण आज काय या मीडियाच्या नादात या मीडियावाल्यांनी इतकं अशी लोकांना सवय लावून ठेवली आणि यांनी स्वतःची सवय लावून ठेवली, कारण की स्वतः याच्यात अर्थार्जनाचं सगळ्यात मोठं साधन आहे ना. यांची पोटाची खळगी या सगळ्या स्टंटबाजीशिवाय किंवा अशा सनसनीत किंवा चटपटीत बातम्याशिवाय यांची खळगीच भरत नाही. आणि मग याच्यातून मिळणारे पॅकेज, कारण की या सगळ्या गोष्टी सहज झालेल्या नाहीयेत. ऑडिओ क्लिप सहज व्हायरल होत नाहीयेत आणि लोकांना चांगल्या गोष्टी ऐकायची सवय राहिलेली नाही. लोकांना हे असंच खायला चटक मटक लागतं, आंबट चटक मटक तिखट जर मिळालं की लोक आवडीनं बघतात, आवडीनं खातात, आवडीनं ऐकतात. मग हे ऐकण्यामुळं आज ज्या पद्धतीच्या समाज व्यवस्थेच्या सगळ्या ऋणानुबंधांवर पाणी फिरलं जातं आणि विनाकारण नाही त्या टवाळखोरांना, नाही त्या उपटसुम्यांना जी काही प्रसिद्धी मिळते ना, त्या प्रसिद्धीमुळं आज समाजाची अवस्था काय झालेली आहे ती बघा. कारण एकेकाळी बापूसाहेब काळजातेंची भाषणं ऐकण्यासाठी लोक जमायची, त्यावेळेस प्रसार माध्यम किंवा हे सोशल मीडिया नव्हता. मग या सभेच्या माध्यमातून दिलेले संदेश, दिलेला जो संस्कार आहे ती जनता त्याचा आत्मसात करायची, जनता ही सामाजिक परिस्थितीमध्ये मांडायची. पण आज ज्या परिस्थितीनं या सोशल मीडियानं जो थैमान मांडलाय आणि सगळंच ताट आहे तुमच्या समोर, बाजरीची भाकर आहे, ज्वारीची भाकर आहे, चपात्या आहेत, पुरणपोळ्या आहेत, आंबट कढी आहे, तिखट भाजी आहे, सगळ्याच पद्धतीच्या ताटाने भरलेलं हे सोशल मीडियाचं ताट आता तुमच्या
आज त्याच्यात फक्त ते आंबट आणि तिखट या दोघांचाच वारपा सुरू आहे. मात्र ज्या समाजाला पौष्टिक लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ताटात तशाच पडू नयेत, त्या रोज फेकल्या चालल्यात. त्याच्यावर दृष्टीक्षेप टाकायला कोणी तयार नाही, कारण की फक्त चटक मटक या आणि चवी चटक यासाठी. आणि त्यामुळेच अशा पद्धतीच्या ज्या क्लिप आहेत त्या व्हायरल करून आपल्या पद्धतीचं साध्य साधून घ्यायचं. आता नेमकं या क्लिपच्या व्हायरल करण्याच्या मागे आणि या क्लिप समाज पटलावर आणण्याच्या मागे काय धोरण आहे? कारण की जेलची परिस्थिती आजची नाही. जेव्हापासून ह्या जेल प्रशासनाची, जेव्हापासून या भारतीय प्रशासन व्यवस्थेची नैतिकता फिरली आणि चलनाच्या पद्धतीने चालू लागलं, मग प्रत्येकाला भौतिक सुखीचा अभाव हव्यास सुटू लागला. प्रत्येकाचं जे पहिलं जे वाक्य होतं साधी राहणी उच्च विचार, हे मोडून आता उच्च राहणी नीच विचार हे जेव्हापासून आम्ही अंमलात आणलं तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं समाजाचा जो ढासळ समतोल आहे तो ढासळला. आणि आज खऱ्या अर्थानं या पैशाच्या हव्यासासाठी, या भौतिक सुख सुविधांच्या हव्यासासाठी माणूस नाही त्या वर्तनाला जाऊन पडू लागला. तेव्हापासून या सगळ्या प्रशासन व्यवस्थेची नैतिकता ढासळलेली. कोणतंही कार्यालय असो, त्याच्यात कोणतंही कार्यालय हे अपवादात्मक एकही कार्यालय सापडणार नाही, पण कोणतेही कार्यालय असो आज त्या ठिकाणी काय चालतं आणि काय शिस्त ते मी बोलायची गरज नाही. ते आपण प्रत्येक जण त्याचा अनुभव घेतो. मग ह्यालाच कस का धुतलेलं समजावं? कारण की जेल आहे ते. कारण की या सगळ्या अशा परिस्थितीत धटाई खाई मिठाई गरीब गाय गचांड्या हे नेहमी वाक्य चालत राहतं, कारण की नैतिकता हरवलेली ना. गेला तो आसराणीचा काळ, हम अंग्रेज के जमाने के जेलर आहे. मग ते प्रांतचा काळ अंग्रेज म्हणजे चित्रपटामध्ये ती जेलरची परिस्थिती दाखवायची. आज जेलची परिस्थिती त्या जेलच्या परिस्थितीमध्ये खूप फरक. मग अशा परिस्थितीमध्ये आज या व्हिडिओ क्लिप ज्या पद्धतीच्या व्हायरल होत आहेत आणि समाज माध्यमांमध्ये ज्या पद्धतीची ट्रोलिंग सुरू झालेली आहे, ज्या पद्धतीची ह्याचं व्हायरलीकरण सुरू झालेलं आहे, त्या मागे तथ्य काय ते आता तुम्ही तुमच्या नैतिकतेला तपासता. ह्याला कोणी प्रशासन व्यवस्था तपासणार नाही, ना मीडिया तपासणार नाही, कारण की मीडियाला ते फक्त खळगी भरण्याचं साधन आहे. त्याचं रूप बदललंय. आधी प्रबोधनासाठी मीडिया वापरला जायचा, आता खळगी भरण्यासाठी मीडिया वापरला जातो. त्यामुळेच हे सगळे जे नाही ते उपटसुंबे डोक्यावर बसतेत आणि ज्या पद्धतीचे नेरेटिव्ह सेट करून स्वतःची जी परिस्थिती आहे, स्वतःच्या सत्ता कारणामध्ये आपली सत्ता मिळवण्याचा प्रयत्न, तो सत्ता मिळवून जाते. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आता माणसाने सत्सक विवेक बुद्धीच्या पटलावर तपासावं आणि नेमकं चाललंय काय, कशासाठी. कारण की आजही चांगले लोक आणि विचारवंत या समाजात आहेत. त्यामुळं आता तुम्हाला खरं समोर येण्याची गरज आहे. कारण की तुम्ही आता जर मुकलात तर येणाऱ्या 100 पिढ्या पुन्हा काय परिस्थिती, कारण की ते जिल्हा आता त्या पद्धतीचा सोपा राहिलेला नाहीये. आता सगळं शिजायला लागलंय. अंबाजोगाईचा प्रकार 2 दिवसापासून या सगळ्या व्हायरल हॉट टॉपिक मुळे अंबाजोगाईचा विषय बाजूला राहतोय, पण तो अंबाजोगाईचा विषयही मांडणं मला गरजेचं आहे. कारण की आता त्याच्या झळ्या घरापर्यंत आल्यात. आता तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये स्वतःचं घर सावरायचं आहे, तुम्हाला स्वतःच्या पायात जोडा मजबूत ठेवायचा आहे. यासाठी सगळ्यालाच प्रयत्न करणं गरजेचं आहे, पण त्यासाठी सकारात्मकता पुढे आली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही अशा गप्प हाताची घडीन तोंडावर बोट ठेवून समाज व्यवस्थेचं जे चित्र चाललेलं चित्र जर तुम्ही बघ्याच्या स्वरूपात बघत असताल तर त्या झळा तुमच्या घरात लागणार आहेत. आणि त्यामुळे आजच तुम्ही जागरूक झालात तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक समतोल हा स्थिर राहील. नाही तर हातातलं गेलं. कारण की त्यावेळेस अशाच पद्धतीनं सगळे म्हणायचे ना, इंग्रज बसल्या सगळ्या ज्या उरावर येऊन बसले आणि 150 वर्ष राज्य करून गेले. आता हे राज्य करणार नाहीत, हे जाणार नाहीत, हे कायमचं तुम्हाला बदलायच्या चक्करमध्ये आलेले. त्यामुळे थोडासा विषयांतर झाला, त्याचा विषय मांडायचा आहे मला. पण तत्पूर्वी या सगळ्या घटना या तुमच्या बुद्धिपटलावर तपासून बघा आणि नेमकं हा खेळ कशासाठी चालू आहे. आणि कदाचित 29 नंतर हा खेळ बंद होणार आहे, पण हा खेळ जो रंगतोय ना, हा खेळ जो मांडला चाललाय, याच्या मागे खूप मोठं षडयंत्र दडलेलं आहे.
आणि या षडयंत्राचा खऱ्या अर्थानं समाजानेच अभ्यास करून याचा समाचार समाजानेच घ्यावा. प्रशासन व्यवस्था यावर डुंकून पाहणार नाही किंवा प्रशासन व्यवस्थेला याचं घेणं देणं सुद्धा नाही. काही जळो काही मरो, आपला रोजचा पगार येतोय, लोकशाहीने दिलेला जे कार्यप्रणालीमधली एक जबाबदारी आहे, ती जबाबदारी नाही, यांनी मिळवलेलं ते अधिकार आहे. कारण की हे परीक्षा देऊन त्या पदावर बसलेत ना, यांना ती संधी मिळालेली नाहीये, यांनी ती संधी कमवली आहे. त्यामुळं यांना फक्त त्या गोष्टीचा पगार पाहिजे. या कामाची जबाबदारी, या कामाची सचोटी आणि कामाची जी एक नैतिकता असते हे हरवून बसलेले. त्यामुळे ते लक्ष घालणार नाही, पण तुम्हाला लक्ष घालणं गरजेचं आहे. त्याचे परिणाम तुमच्यावर पडणार आहे. त्यामुळे या सगळ्या षडयंत्राच्या मागे नेमकं चाललंय काय, हे जर आपण आपल्या कसोटीवर घासून बघितलं तर सगळं नितळ पाण्यासारखं स्वच्छ पाहणं आपल्याला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं असे कौटिल्य करणारे लोक आपल्याच कसोटीवर तपासणं आता गरजेचं आहे. त्यामुळे यांचं षडयंत्र समाजात पसरणार नाही. याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं आणि याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.